नमस्कार मित्रो हो योजनांची माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रो हो माजी अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना एक घोषणा केलेली होती की राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना राज्यामध्ये राबवली जाणार आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना 1,01,000 रुपये आर्थिक सहाय्य हे दिलं जाणार आहे। तर मित्रो आता ही लेक लाडकी योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। यासाठी आपल्याला आता अर्ज करता येणार आहेत। तर मित्रो या योजनेसाठी नेमका अर्ज कशा पद्धतीने करायचा, अर्ज कुठे करायचा, त्यासाठीची पात्रता नेमकी काय लागणार आहे, अटी शर्ती काय आहेत, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत, याविषयीची सविस्तर माहिती मित्रो आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रो सविस्तर माहिती आपल्याला या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे। त्यासाठी व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे, पण माहिती सविस्तर समजण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील। चला तर मित्रो पाहूयात लेक लाडकी योजनेसंदर्भात सविस्तर अशी माहिती। तर मित्रो राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याबाबत 30 ऑक्टोबर 2023 रोजी महिला व बालविकास विभागाने घेतलेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता। मित्रो मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख देण्यात येतील। तर मित्रो अशा प्रकारे लेक लाडकी ही योजना राज्यामध्ये सुरू करण्यासाठी आता परवानगी देण्यात आलेली आहे। तर मित्रो लेक लाडकी योजनेचे नेमके उद्दिष्टे काय आहेत आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊ शकता। मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे। नंबर 3 आहे मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे। 4 नंबरचे उद्दिष्ट आहे कुपोषण कमी करणे व 5 नंबरचे उद्दिष्ट आहे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण म्हणजे 0 वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे। तर मित्रो हो लेक लाडकी योजनेचे हे उद्दिष्टे या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत। तर सदर योजनेअंतर्गत अटी व शर्ती, त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 6,000 रुपये, इयत्ता 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये, 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये, तर लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये याप्रमाणे एकूण 1,01,000 एवढी रक्कम देण्यात येईल। तर मित्रो हो 1,01,000 रुपये मुलींना नेमकं कशा पद्धतीने हे अनुदान दिलं जाणार आहे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। त्यानंतर मित्रो आता या योजनेसाठीच्या नेमक्या अटी शर्ती काय आहेत या ठिकाणी दिलेला आहे पहा। नंबर 1 ची अट आहे ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांमध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील। तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला योजना ही लागू राहील। त्यानंतर नंबर 2 ची अट आहे पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील। त्यानंतर नंबर 3 ची अट आहे तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील। मात्र त्यानंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। त्यानंतर नंबर 4 ची अट आहे दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील। मात्र माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। त्यानंतर मित्रो हो 5वी अट आहे लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील। 6 नंबरची अट आहे लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे। 7 नंबरची अट आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 1,00,000 पेक्षा जास्त नसावे। तर मित्रो हो अशा प्रकारे या ठिकाणी लेक लाडकी योजनेसाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर ह्या अटी शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत। लक्षात घ्या 1 एप्रिल 2023 पासून किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलींसाठी ही योजना लागू असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 1,00,000 पेक्षा जास्त नसलं पाहिजे। त्यानंतर मित्रो आता या योजनेसाठीचे आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत पहा। नंबर 1 आहे लाभार्थीचा जन्माचा दाखला,
तर मित्रो, आपल्याला ज्या मुलीसाठी अर्ज करायचा आहे त्या मुलीच्या जन्माचा दाखला आपल्याला या अर्जासोबत जोडायचा आहे। आता हा अर्ज नेमका कशा पद्धतीने भरायचा, हा अर्ज देखील मित्रो मी आपल्याला खाली दाखवणार आहे आणि हा अर्ज आपल्याला कुठे मिळेल हे देखील मी सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। त्यानंतर नंबर 2 चं कागदपत्र आहे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, म्हणजेच वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे, याबाबत तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील। नंबर 3 चं कागदपत्र आहे लाभार्थीचे आधार कार्ड। आता यामध्ये सांगितलेलं आहे की प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील, म्हणजे आपलं बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याचं आधार कार्ड उपलब्ध नसतं, त्यामुळे पहिल्या हप्त्यावेळेस तुम्हाला आधार कार्ड देण्याची गरज नाही, पण आई वडिलांचं आधार कार्ड या ठिकाणी द्यावं लागणार आहे, ते खाली आपण पाहू शकता। पण दुसऱ्या हप्त्याच्या वेळेस किंवा 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जी रक्कम आपल्याला मिळणार आहे त्यावेळेस मात्र आपल्याला आपल्या मुलीचं आधार कार्ड जोडावं लागणार आहे। त्यानंतरचं 4 नंबरचं आवश्यक कागदपत्र काय सांगितलेलं आहे पहा, ते म्हणजे पालकांचे आधार कार्ड। त्यानंतर 5 नंबरचं कागदपत्र आहे बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत। 6 नंबरचं कागदपत्र आहे रेशन कार्ड, त्यामध्ये मग पिवळे अथवा केसरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत आपल्याला या अर्जासोबत जोडायची आहे। त्यानंतर 7 नंबरचं कागदपत्र आहे मतदान ओळखपत्र, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला। म्हणजे मित्रो हो, आपल्याला जेव्हा 75,000 रुपये आपल्या मुलीला मिळणार आहेत त्यावेळेस मुलीचे 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत, ह्यासाठी आपल्याला आपल्या मुलीचा मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करायची आहे आणि त्या आपल्या मुलीचं मतदान ओळखपत्र त्या अर्जासोबत आपल्याला जोडावं लागणार आहे। त्यानंतरच आपल्याला 75,000 रुपये जे काही अनुदान आहे ते मिळणार आहे। त्यानंतर मित्रो 8 नंबरचं कागदपत्र आहे संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला, म्हणजेच बोनाफाईड आपल्याला अर्ज जोडायचा आहे। जेव्हा आपण दुसऱ्या हप्त्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करतो किंवा जेव्हा आपलं 75,000 अनुदान मिळण्यासाठी जेव्हा आपण 18 वर्ष आपल्या मुलीचं वय पूर्ण होतं तेव्हा अर्ज करतो, त्यावेळेस आपल्या मुलीचं जेव्हा शिक्षण चालू असतं त्या शाळेचा दाखला म्हणजेच बोनाफाईड आपल्याला अर्जासोबत जोडावा लागणार आहे। त्यानंतर नंबर 9 चं कागदपत्र आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र। म्हणजे मित्रो, आपण ज्या वरती अटी शर्ती पाहिलेल्या आहेत त्या अटी शर्तीमध्ये सांगितलेलं आहे पहा, दुसरी मुलगी जेव्हा आपली जन्माला येते त्यानंतर माता किंवा पित्याने कुटुंब शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, ती शस्त्रक्रिया केलेल्याचं प्रमाणपत्र आपल्याला यासोबत जोडावं लागणार आहे अर्जासोबत। त्यानंतर मित्र हो 10वं कागदपत्र आहे आवश्यक कागदपत्र, ते म्हणजे अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झाला नसणे आवश्यक राहील, अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणा पत्र। तर मित्रो हो 18 वर्षानंतर जी 75,000 रुपये रक्कम आपल्या मुलींना दिली जाणार आहे त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम अविवाहित असल्याचा लाभार्थ्याचा स्वयं घोषणापत्र म्हणजे मुलीचं स्वयं घोषणापत्र अविवाहित असल्याचं या अर्जासोबत जोडावं लागणार आहे। म्हणजे 18 वर्षाच्या आधी आपल्या मुलीचे लग्न करता कामा नये यासाठी ही अट या ठिकाणी मित्र हो टाकण्यात आलेली आहे। 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्या मुलीचं लग्न करावं यासाठी ही रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि म्हणून ही मित्र हो अट या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे। तर मित्रो आता या योजनेची कार्यपद्धती नेमकी कशी असणार आहे आणि आपण अर्ज नेमका कुणाकडे करायचा आहे या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे पहा। तर आपण जर ग्रामीण भागात मित्र हो राहत असाल तर आपल्या ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका यांच्याकडे आपल्याला अर्ज सादर करायचा आहे आणि आपण जर शहरी भागामध्ये राहत असाल तरी देखील आपल्याला अंगणवाडी सेविका असेल किंवा मुख्य सेविका ज्या असतील त्यांच्याकडे आपल्याला या लेक लाडकी योजनेसाठी अर्ज विहित नमुन्यामध्ये करायचा आहे। तो अर्जाचा नमुना देखील मी आपल्याला खाली दाखवणार आहे आणि तो कुठे मिळणार आहे हे देखील मी आपल्याला सांगणार आहे। आता मित्रो आपण जेव्हा विहित नमुन्यात अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका असतील किंवा मुख्य सेविका असतील यांच्याकडे जेव्हा अर्ज तुम्ही सादर कराल तेव्हा तो अर्ज जो आहे तो ऑनलाईन अर्ज भरतील आणि तो अर्ज आपला पडताळणीसाठी सक्षम अधिकारी यांच्याकडे पाठवले जातील। त्यानंतर मित्र हो आपल्याला आपल्या अर्जाचा अंतिम मंजुरीसाठी संबंधित जिल्हा कार्यालय अधिकारी सक्षम अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे पाठवला जाईल। तर मित्रो आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला अर्ज नेमका कुणाकडे करायचा आहे। आता मित्रो आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जाचा नमुना या ठिकाणी पाहणार आहोत।
तर आपण या ठिकाणी पाहू शकता फॉर्म लेक लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र। तर आपल्याला पहिला हप्ता असेल, दुसरा हप्ता असेल, तिसरा हप्ता असेल किंवा चौथा असेल किंवा पाचवा हप्ता असेल, यासाठी आपल्याला हा एकच अर्ज या ठिकाणी भरून द्यायचा आहे। कुठल्याही हप्त्याची आपल्याला मित्रहो मागणी करायची असेल तर आपल्याला अर्जाचा नमुना हा एकच असणार आहे। तर अर्जाचा नमुना आपण कशा पद्धतीने भरायचा आहे पहा। त्यामध्ये सर्वप्रथम लाभार्थी तपशील म्हणजे पहिले अपत्य आहे का, दुसरे अपत्य आहे का, दुसऱ्या वेळेस जुळे अपत्य झालेले आहे, आता यापैकी जी माहिती आपली योग्य आहे त्यावरती आपल्याला बरोबरची खूण करायची आहे। त्यानंतर मित्रहो लाभार्थ्याचे नाव, या ठिकाणी संपूर्ण नाव आपल्या लाभार्थ्याचं या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर लाभार्थ्याचा आधार क्रमांक, त्यानंतर लाभार्थींचे पालकाचे आई किंवा वडील यांचे नाव या ठिकाणी द्यायचं आहे आणि आईचं नाव लिहिलेलं असेल तर आईचा आधार क्रमांक, वडिलांचं नाव लिहिलेलं असेल तर वडिलांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर ईमेल आयडी द्यायचा आहे। मित्रो आपल्याकडे जर ईमेल आयडी असेल तर या ठिकाणी ईमेल आयडी देखील आपण देऊ शकता। आधार कार्ड प्रत फॉर्म सोबत आपल्याला जोडायचे आहे। आता आपण जर आई किंवा वडिलांचा आधार क्रमांक या ठिकाणी दिलेला असेल तर जो आधार क्रमांक आपण दिलेला आहे त्या आधार कार्डची प्रत आपल्याला या अर्जासोबत जोडायची आहे। त्यानंतर मित्रहो सध्या निवासाचा पत्ता, आपला जो काही पत्ता आहे तो सविस्तर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित लिहायचा आहे। त्यामध्ये तुमचं पोस्ट ऑफिस असेल, तालुका, जिल्हा, पिनकोड व्यवस्थित तुम्हाला तुमचा पत्ता भरायचा आहे। त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे परत आपल्याला या ठिकाणी या डब्यामध्ये एक एक अंक जो आहे तो आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर काय भरायचं आहे पहा, या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत अपत्याची संख्या। तर आपल्याला फॉर्म भरतेवेळी किती अपत्य आहेत, म्हणजे पहिला अपत्य झालेले असेल तर आपण 1 लिहू शकता, दुसरा अपत्य झालेला असेल तर 2 अपत्यांची संख्या असं या ठिकाणी नमूद करायचं आहे। त्यानंतर मित्रहो 5 नंबरला काय दिलेलं आहे पहा, अर्ज करते आहे, अ दिलेला आहे पहिल्या अपत्यासाठी, ब दिलेला आहे दुसऱ्या अपत्यासाठी, क दिलेला आहे जुळ्या अपत्यासाठी। तर मित्रो आपलं जर पहिलं अपत्य असेल तर अ पर्यायाच्या समोर एक कंस दिलेला आहे पहा, त्याच्या समोर आपल्याला बरोबरची खूण करायची आहे। दुसरं अपत्य आपलं जर असेल किंवा जुळं अपत्य जर असेल तर जे आपलं अपत्य आहे त्याच्या समोर जे कंस दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला बरोबरची खूण करायची आहे। तर यामध्ये खाली एक टिप दिलेली आहे, काय दिलेली आहे पहा, पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे। तर मित्रहो अटी शर्तीमध्ये जे आपण अट पाहिलेली होती किंवा कागदपत्रामध्ये देखील अट दिलेली आहे की आपण जर पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी जर अर्ज करत असाल तरी देखील आपल्याला कुटुंब नियोजनाचं प्रमाणपत्र द्यायचं आहे, किंवा दुसऱ्या हप्त्यासाठी असेल किंवा जुळं अपत्य झाल्यानंतर जरी आपण अर्ज करत असाल किंवा दुसऱ्या अपत्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी जरी आपण अर्ज करत असाल तरी देखील आपल्याला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र या अर्जासोबत जोडणं अनिवार्य आहे, तरच आपला अर्ज या ठिकाणी मान्य होणार आहे, अन्यथा अर्ज आपला अमान्य केला जाईल, मंजूर केला जाणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा। त्यानंतर मित्रहो 6 नंबर आहे बँक खाते तपशील सोबत नाव, खाते क्रमांक व बँकेचे नाव दाखविणारे पासबुक प्रत जोडावी। आता मित्रहो आपल्याला बँकेचे डिटेल्स देखील या ठिकाणी द्यायचे आहेत आणि या अर्जासोबत बँकेच्या पासबुकची प्रत देखील आपल्याला पहिल्या पानाची जी प्रत आहे बँकेच्या पासबुकची ती यासोबत जोडायची आहे। आता यामध्ये काय भरायचं आहे तर पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला बँक खाते क्रमांक लिहायचा आहे, त्यानंतर खालचा जो मधला बॉक्स आहे 2 नंबरचा बॉक्स त्यामध्ये बँकेचा IFSC कोड द्यायचा आहे। 3 नंबरचा जो बॉक्स आहे त्यामध्ये बँक शाखेचं नाव लिहायचं आहे। खाली काय लिहिलेलं आहे पहा, बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे किंवा नाही। तर मित्रो आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे गरजेचं आहे, कारण DBT अंतर्गत म्हणजे ऑनलाईन आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत, त्यामुळे बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे असं तुम्हाला लिहावं लागणार आहे। त्यानंतर मित्रहो 7 नंबर काय दिलेला आहे पहा, लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केला आहे। तर आपण लेक लाडकी योजनेअंतर्गत कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केलेला आहे, म्हणजे पहिल्या हप्त्यासाठी अर्ज केलेला आहे का, दुसऱ्या का, तिसऱ्या का, चौथ्या का, पाचव्या हप्त्यासाठी। ज्या हप्त्यासाठी आपण अर्ज केलेला आहात त्याच्या समोर तुम्हाला बरोबरची खूण करायची आहे, राईटची खूण करायची आहे। त्यानंतर खाली 8 नंबरला काय लिहिलेलं आहे पहा, मी याद्वारे प्रमाणित करतो किंवा करते की वरील प्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य
परिपूर्ण आणि अचूक आहे व माहिती खोटी आढळून आल्यास मी स्वतः सर्वस्वी जबाबदार राहील, अशा प्रकारची ही अट आपल्याला मान्य आहे। म्हणून या ठिकाणी आपण ज्या दिवशी अर्ज सादर करणार आहात त्या दिवशीचा या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे, ठिकाण आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर लाभार्थी किंवा पालक स्वाक्षरी, डाव्या हाताचा अंगठ्याची निशाणी। तर मित्रो, या ठिकाणी आपल्याला जर सही येत असेल तर वरच्या साईडला सही करा, नसेल सही येत असेल तर डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे। त्यानंतर मित्रो, अर्जासोबत कागदपत्र काय जोडायचे आहेत ते देखील या ठिकाणी परत दिलेलं आहे। आता अर्जासोबत कागदपत्र काय जोडायचे आहेत आपण हे पाहिलेलं आहे। त्यानंतर खाली दिलेला आहे अंगणवाडी सेविका यांनी भरावयाची माहिती। आता हा जो फॉर्म आहे हा अंगणवाडी सेविका यांनी भरायचा आहे, तुम्ही हा अर्ज भरायचा नाहीये। त्यानंतर खाली दिलेला आहे पर्यवेक्षकांनी भरावयाची माहिती, तर ही माहिती देखील पर्यवेक्षक भरणार आहेत, तुम्ही या ठिकाणी काहीही माहिती भरायची नाहीये। मित्रो, हा जो शेवटचा फॉर्म आहे तो लाभार्थींना अंगणवाडी सेविका यांनी द्यावयाची पोच पावती आहे। मित्रो, तुम्ही जेव्हा अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षकांकडे अर्ज कराल त्यानंतर ते तुम्हाला अशा प्रकारे फॉर्म भरून देतील, म्हणजे ती पोच पावती ते सविस्तर भरून त्यांची सही करून ते तुम्हाला अर्ज केलेले आहे म्हणून पोच पावती तुमच्याकडे देतील, म्हणजे तुम्ही लेक लाडकी योजनेसाठी अर्ज केलेला आहात याचा पुरावा तुमच्याकडे या पोच पावतीमुळे राहणार आहे। तर मित्रो, अशा प्रकारे लेक लाडकी योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर विहित नमुन्यातील अर्ज आपल्याला भरून आपल्या गावच्या अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका असतील त्यांच्याकडे हा अर्ज आपल्याला भरून द्यायचा आहे। मित्रो, हा अर्ज आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मिळेल, टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल, त्या लिंकवरती क्लिक करून आपला ग्रुप जॉईन करून आपण लेक लाडकी योजनेचा अर्ज त्या ठिकाणाहून डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रो, ही महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका, म्हणजे ते देखील लेक लाडकी योजनेचा लाभ घेऊ शकतील। चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।